हे काय देवांश? ऍक्च्युली ते माझ्यापासून काहीतरी लपवताय ना तुम्ही? माझ्या बॅग मधनं कुठनं आली काय माहिती. माहित नाही तुम्हाला कुठून आली? अरे आत्ता आठवलं. ते मी जिथे काम करतो ना तिथे एका व्यक्तीची आहे ही टोपी. चुकून माझ्याकडे आली असेल. डोंट वरी, मी उद्या देऊन टाकेन त्यांना परत. देवांश, मला माहिती आहे तुम्ही माझ्यापासून खूप मोठी गोष्ट लपवली आहे, पण आता खोटं पण बोलायला लागला. तुम्हाला कसं कळलं? ते महत्वाचं नाहीये. का लपवलं तुम्ही माझ्यापासून? सॉरी सई. सॉरी नका म्हणू. मला खरं काय ते सांगा. सांगतो. खरं तर मी हे सगळं खूप आधीच सांगायला हवं होतं तुम्हाला, म्हणजे वेळच नसती आली माझ्यावर. जेव्हापासून या घरात आलोय ना आपण, तेव्हापासून मी माझ्या फील्डमधले ना खूप जॉब शोधायचे प्रयत्न केले. खूप वेगवेगळ्या कंपनीजला व्हिजिट केलं, खूप वेगवेगळ्या लोकांना जाऊन भेटलो सही. पण सगळ्यांना ना फक्त माझ्या नावात इंटरेस्ट होता. कोणालाच माझ्या स्किल्समध्ये, माझ्या नॉलेजमध्ये इंटरेस्ट नव्हता. इंटरेस्ट होता तर तो फक्त आणि फक्त जहागीरदारांच्या क्लायंट बेसवर. आणि मी का म्हणून माझ्याच कंपनीला बिट्रे करायचं? का वागू मी असा? म्हणून मग नाईलाजाने मी वेगळ्या फील्डमधले काम शोधण्यासाठी प्रयत्न सुरू केले. एक्सक्यूज मी सर. काय पाहिजे? मला जरा काही काम होतं. कुठलं काम आहे का तुमच्याकडे? गणित येतं का तुला? ऑफकोर्स येतं. या आधी कुठं काम केलं तर? सर मी सुपरवायझर होतो सर, जहागीरदार इंडस्ट्रीज मध्ये. मग ठीक आहे, तुला काम दिलं. आणि हे काय हिशोबात तर गडबड आहे. अरे 2000 जास्त दिलेत. कुणाला गेले जास्त पैसे? नाही सर, त्याच्या बाबतीत पण लिहिलंय तिथे. एका कामगाराला गरज होती पैशांची, म्हणून मी त्याला ऍडव्हान्स म्हणून काही पैसे दिले. अरे चुना लावला त्यानं, चुला. सर हे बघ, पैसे आणल्याशिवाय मला तोंड दाखवायचं नाही. चल निघ. तुम्ही कुठल्या टेम्पो बद्दल बोलता? कामगारांचा टेम्पो येतो त्याची. अच्छा, काय असतं त्या टेम्पो मध्ये? म्हणजे कसं आहे, सिक्युरिटी एजंटसाठी एक टेम्पो येतो. मग ज्यांना कामं पाहिजे असतात त्या टेम्पोमध्ये बसायचं आणि कामाला जायचं. साहेब, आज तो नवीन मुलगा आलाय तो. जा तू. हॅलो सर. काय नाव काय तुझं? देवांश जहागीरदार. या आधी कुठे काम केलंय का? केलंय ना सर, केलंय. इथे दुटी करायची आणि जी काही मोठी माणसं येतील ना त्यांना सॅल्यूट ठोकायचं. येस सर. गुड. सई, तुम्ही रडू नका ना. तुम्ही रडताय का? सी, मला तुम्हाला खरंच हर्ट करायचं नव्हतं. माझं इंटेन्शन अजिबात असं नव्हतं. आणि म्हणूनच तर इतके दिवस मी पण काही मला दुखवायचं नव्हतं म्हणताय, पण तुम्हाला एवढे दिवस भोगावं लागलं त्याचं काय? आणि हे सगळं कोणामुळे? तर माझ्यामुळे, माझ्या चुकांमुळे. नाही सई. हो देवांश, माझ्यामुळेच तर घडतंय ना हे सगळं. माझ्यामुळे तुमच्या आयुष्याची धूळधाण झालीये. काय बोलताय तुम्ही? खरं तेच बोलतेय मी. तुमच्या आयुष्यात आल्यापासून ना खूप काही भोगावं लागलंय तुम्हाला. माझ्यामुळे घर तुटलं, तुम्हाला कंपनी सोडावी लागली. माझ्यामुळे तुम्हाला इतका अपमान सहन करावा लागतोय. किती वाईट आहे. जर तुमच्या आयुष्यातच आले नसते ना तर हे सगळं तुम्हाला भोगावंच लागलं नसतं. माझ्यामुळे होतंय ना हे सगळं. माझ्यामुळे होतंय. मी मूर्ख आहे, वाईट आहे, वाईट आहे. सई, काय करताय तुम्ही?
वेळ लागलाय का तुम्हाला? का स्वतःला मारून घेताय? माझ्यापासून लांब जायच्या गोष्टी करताय तुम्ही. लुक एट मी, लुक एट मी. माझ्याकडे बघा सई, आणि मी जे सांगतो ना ते नीट ऐका. मी जे काही केलं ना ते आपल्या प्रेमासाठी केलं, तुमच्या खरेपणासाठी केलं, आणि तो माझा निर्णय होता सई. त्यामुळे या सगळ्यात तुमची काही चूक नाहीये. तुम्ही अजिबात स्वतःला ब्लेम करायचा नाही. या अजिबात नाही. माझ्यासाठी केलं ना, आणि माझ्यापासूनच लपवलं का? कारण हेच, आज जो त्रास होतोय ना तुम्हाला, हा टाळायचा होता मला. तुमच्यासारख्या स्वाभिमानी स्त्रीला जर कळलं असतं की तिचा नवरा एक वॉचमॅन आहे तर काय? तर काय? एवढंच ओळखलत मला तुम्ही? तुम्हाला वाटलं तुम्ही हे काम करताय जर मला कळलं तर मला लाज वाटेल? मी आधी पण किती वेळा बोलली देवांश, कोणतंही काम हे छोटं किंवा मोठं नसतं. आणि हेच तर शिकवते ना मी मुलांना पण. मग मी तुम्हाला का कमी लेखेन? मला ना खूप राग येतोय आता तुमचा. खरंच माझा नवरा एवढा प्रामाणिक आहे, उच्च शिक्षित आहे, हे असं काम करतोय, पुन्हा त्यांनाच एवढे कष्ट घेतोय, घाम गाळतोय, आणि मला माझा नवरा काय काम करतोय हे साधं माहिती पण असू नये. ही बायको आहे तुमची देवांश. जसा तुमच्या आनंदात माझा सहभाग असतो ना, तसा दुःखातही आहे, आणि तुमच्या सुख दुःखात मला नेहमी सहभागी व्हायचंय. आणि तुमच्या ह्या दुःखावर ना माझा हक्क आहे. तो हक्क तुम्ही नाही हिरावून घेऊ शकत. I'm sorry. I'm really very sorry. मला माझी चूक कळली आहे सई. I'm really very sorry. I'm really very sorry. इथून पुढे नाही होणार असं. I'm really very sorry. मी तुमच्यावर प्रेमच एवढं करतो. तुमच्यावर त्रास होईल अशी कल्पना जरी झाली ना तरी नाही सहन होत मला. नाही, हे असं नाही चालणार. आपल्यात किती गरीब येऊ दे मी सहन करेन, पण आपल्यात आलेलं अंतर मी कधीच नाही सहन करू शकणार. करेक्ट आहे, एकदम करेक्ट आहे. प्लीज आता रडणं बंद करा. प्लीज शांत व्हा प्लीज. पण त्याआधी मला तुमच्याकडून एक वचन हवंय. मला वचन द्या की इथून पुढे तुम्ही माझ्यापासून काहीही लपवणार नाही. मला कितीही त्रास झाला तरी तुम्ही माझ्याशी कधीच खोटं बोलणार नाही. वचन द्या मला. दिलं, वचन दिलं. इथून पुढे मी तुमच्यापासून कधीच काहीच लपवणार नाही. पण मला पण आज तुमच्याकडनं एक वचन हवंय. आपल्यामध्ये कितीही मोठं भांडण झालं ना तरी इथून पुढे माझ्यापासून लांब जायचं, बोलायचं नाही, अजिबात नाही. हा, प्रॉमिस मी. प्रॉमिस. मी तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही देवांश. सॉरी. I'm sorry too. देवी आई, ओमी आणि अंजलीचं लग्न झाल्यापासून या कुटुंबाची घडीच विस्कटून गेली. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे माझे देवांश आणि ओमी एकमेकांकडे बघेनासे झाले. या घरची लक्ष्मी, माझी सई, तिला अपमानित होऊन हे घर सोडून जावं लागलं. पण पास झालं आता हे खरंच सहन नाही होत आहे. देवांश, सई आणि रिया मिळून
हे घर जोडण्याचा प्रयत्न करतायत. त्यांच्या पाठीशी उभे राहा देवी आई. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊ दे. मीडियावाले तर माहितीये ना कसे फेक न्यूज वगैरे, हे सगळं फेक आहे हो. हे करेक्ट आहे की मी ओंकार जहागीरदार सोबत राहते, त्यांच्या बंगल्यात राहते. तो काही माझा नवरा बिवरा नाही, आमचं लग्न झालंच नाहीये. वाव सई, क्या बात है यार. देवांश, आता आपल्याला आपल्या घरात जाण्यापासून ना कोणी रोखू शकणार नाहीये. काय झालं? सी मला ना तुम्हाला डिस्करेज अजिबात करायचा नाहीये. हे कमालच आहे. हे जे काही तुम्ही केलं हे सिरियसली कमाल आहे. पण सई हे पुरेसं नाही आहे. आय मीन उद्या जाऊन जर अंजली म्हणाली की मी खोटं बोलली कारण मला तो रोल हवा होता, त्यासाठी खोटं बोलली मी त्या रोलसाठी, तर मग काय करायचं आपण? हो, मला माहिती आहे ती असं काही करूच शकते, पण काही नसण्यापेक्षा आपल्या हाती एक पुरावा तर लागलाय ना. आणि आपण एवढ्यावरच थोडी थांबणार आहोत. तिच्या विरोधात आणखी किती पुरावे मिळतील ना, ह्यासाठी आपण प्रयत्न करूयातच ना. ऑब्विसली आय होप बस काहीतरी सॉलिड पुरावा मिळावा जे अंजली कधी डिनायच करू शकणार नाही, आणि लवकरात लवकर मिळावा. कारण आता ना कंटाळलोच आहे इथे राहून. घरी जायची इच्छा होते आता. खूप मिस करतोय घराला. मी पण. आय मीन जस्ट इमॅजिन की हे सगळं कन्फ्युजन संपलंय, हा सगळा किऑस थांबलाय, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. आपण आपल्या लोकांसोबत आहोत, आपल्या लोकांमध्ये, आपल्या घरी. विचार जरी केला तरी किती छान वाटतंय ना. पण एक सांगू देवांश, या घरातही छान वाटतंय मला. का माहितीये? कारण इथे तुम्ही आहात ना माझ्यासोबत. ऑफकोर्स हे घर पण आपलंच आहे. आपण जे लावलंय शेवटी. पण त्या घरात जन्म झालाय ना माझा सई. माझं लहानपण गेलंय त्या घरी. त्यामुळे आहे वेगळं अट्रॅक्शन, वेगळं अटॅचमेंट त्या घराची. आणि त्यापेक्षा जास्त त्या घरात आपली बेडरूम आहे, आणि त्या बेडरूम मध्ये आपल्या काही मुवमेंट्स आहेत. हो. हे जे काही तुम्ही लाजताना सिरियसली पिघल जाता हूं मैं. तुम्ही जा, मला लागलं. हॅलो, मी कुठे जाणार नाहीये, कळलं ना. आणि तुम्हाला कुठे जाऊ पण देणार नाही. देवांश, सई, एक छोटासा प्रॉब्लेम आहे. काय? आपण डान्स करतोय खरं आहे, पण गाणं ऐकू येत नाहीये. येते ना, माझ्या मनात नाही येते ऐकू. तुम्हाला ऐकू येत नाहीये? एक मिनिट. हा, गो ऑन देन.
येतंय काय ऐकू? ओ माय गॉड, अरे दादा वहिनी दरवाजा तरी लावायचा होता ना. रिया, मला जर माहित असतं मला हा सीन बघायला मिळणार आहे तर मी आलेच नसते ना. ए नवटंकी नवटंकी बंद करा. चल आत ये गपचूप, ये इकडे. आणि एवढं काय झालं नाही कळलं ना. आणि कसं आहे ना, मुळात हे आमचं घर आहे. तर आम्ही नवरा बायको आमच्या घरात वाटेल तेव्हा रोमॅन्स करू शकतो. देवांश, प्रिया तू बस ना, मी कॉफी करते तुझ्यासाठी. अगं वहिनी कॉफी काय करतेस, माझ्यासाठी ना मस्त शिरा बनव शिरा. मी तुमच्या दोघांसाठी ना एक सॉलिड गोष्ट घेऊन आले. बापरे, एवढा काय तीर मारलायस तू आज? अरे ते तर मी अंधारातच मारला होता, पण असा सॉलिड निशाण्यावर लागलाय ना. थांब दाखवते तुला. रिया नक्की काय केलंस ग? ही बघ. काय बघ तर. जेवढी एक्साइटेड आहे तेवढं नसलं ना तर सांगतो तुला. ओ माय गॉड, रिया सिरियसली? अरे अंजलीच्या लग्नाचं सर्टिफिकेट आहे. दिस इज अमेझिंग. वाव रिया, क्या बात आहे यार. आणि आज काय चाललंय म्हणजे सई? मगाशी तो व्हिडिओ, आता रियाने हे आणलंय. क्या बात आहे. कमाल कमाल कमाल. आता आपल्याला प्रूव्ह करता येईल की हे सर्टिफिकेट खोटं आहे. क्रॉस चेक करायचं आहे आपल्याला. हो, पण तुला हे कसं मिळालं? ते काय विचारू नको वहिनी. हे मिळवण्यासाठी ना मी आणि मम्माने भरपूर ऍडव्हेंचर्स केलेत. देवांश, मी आता एक काम करते, मॅरेज रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये जाते आणि हे सर्टिफिकेट खरं आहे की खोटं याची डिटेल्स काढते. परफेक्ट, तेच करायचंय आपल्याला. आणि रिया तू आज फक्त शिरा नाही, तू गुलाबजाम, रसगुल्ले, तुला काय हवंय ना ते सगळं डिझर्व करतेस. सई, तिला काय हवंय ते द्या प्लीज. चालेल. सिरियसली थँक्यू सो मच रिया. बरी या तू बस, मी तुझ्यासाठी शिरा बनवते. अगं नाही नाही नाही, मी अगं मस्करी करत होते. तुम्ही दोघं ना लवकरात लवकर घरी या, मग तुला जे हवं ना ते बनवून खाऊ घाल मला. येणार, आम्ही लवकरच घरी येणार. सिरियसली आम्ही सगळे तुम्हाला दोघांना खूप मिस करतोय. आणि स्पेशली मम्मा, ती तर तुमच्या दोघांच्याही वाटेकडे डोळे लावून बसली आहे. रिया, आम्ही लवकरात लवकर घरी येऊ. हॅलो. काय चाललंय तिथे? मी सांगितलं होतं ना वेळोवेळी मला अपडेट करत राहा म्हणून. सॉरी मॅडम, तुमच्याच कामावर आहे. काय अपडेट आहे? आम्ही इकडेच आहे, रात्रीपासून घरावर नजर ठेवून आहे. आता दोघे बाहेर गेले की तुमचं काम होणार. ग्रेट. काम आजच्या आजच झालं पाहिजे. हो मॅडम. आणि हो, या कानाची त्या कानाला खबर होता कामा नये. कळतंय? हो मॅडम, आता डायरेक्ट काम झाल्यावरच कॉल करतो. गुड. सई चला. हो. बरं तू आता नीट जा रिया. हो वहिनी, आणि तू पण नीट जा, काही लागलं तर लगेच फोन कर. हो हो, नक्की कळवे. बरं मी आले असते अगं तुझ्यासोबत, पण नेमकं ना माझं असाइनमेंट सबमिशन आहे ग आज. आय एम सो सॉरी. अगं ठीक आहे, तू अभ्यासावर लक्ष दे. आणि तू असंही ते सर्टिफिकेट देऊन खूप मोठं काम केलंय. सई, मी येऊ का तुमच्या बरोबर? मी माझ्या सुपरवायझरला सांगतो आज जरा उशीर होईल म्हणून यायला. नाही नाही, त्याची काय गरज आहे देवांश. तुमचं नवीनच काम आहे ना, उगाच कामाच्या ठिकाणी उशीर नको. काहीतरी बोलतील ना तुम्हाला. आणि असं तिथे रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये जाऊन मला फक्त चौकशी करायची, ते काम मी करेन. ठीक आहे, पण एकदा काम झालं की फक्त कळवा. हो हो, नक्की करते फोन तुम्हाला. निघूयात आपण. चला निघा. चला, बाय बाय. बाय बाय.
ना ब्रेक झालाय. साहेब आले की पहिलं तुमचं काम करून घेतो. तुम्ही टेन्शनच घेऊ नका, माझं लक्ष आहे तुमच्या कामावर. या तुम्ही. दादा, माझं एक काम होतं तुमच्याकडे. हे आगलावे साहेब कुठे भेटते? कोण? आगलावे साहेब. एक मिनिट थांबा, दाखवते तुम्हाला. एक मिनिट. हां, हे बघा, यावर ज्यांची सही आहे ना ते साहेब. पण तुम्हाला का भेटायचं त्यांना? काही प्रॉब्लेम झालाय का? नाही, काही प्रॉब्लेम नाही झालाय, पण ते हां, यावरची ना तारीख चुकली आहे, ती बदलून घ्यायची. डेट चेंज करायची ना, एकदम सोपी प्रोसेस आहे. फक्त एक अर्ज लिहून सबमिट करा, होऊन जाईल तुमचं काम 1-2 महिन्यात. काय अर्जाचा मला काय उपयोग आहे? मला तर साहेबांना भेटायचं आहे. 1-2 महिने? पण ना मला जरा खूप घाई आहे हो, त्यामुळे प्लीज जरा बघा ना. बरं, मला सांगा ते कुठे असतात, मी स्वतःहून जाऊन त्यांना भेटते. हां. अहो मॅडम, सांगितलं ना तुम्हाला, साहेब असं कुणाला पण भेटत नाही तो. पण का? अहो का म्हणजे काय विचारताय? अहो या मॅरेज रजिस्ट्रेशन ऑफिसचे साहेब आहेत, ते खूप बिझी असतात. अहो दादा, पण माझे खूप महत्वाचंच काम आहे, म्हणूनच मला त्यांना भेटायचं आहे ना. बरं ठीक आहे, बघतो मी, बोलतो त्यांच्याशी. हे सर्टिफिकेट दाखवा जरा मला, नेमकं काय गडबड झाली डेटमध्ये, बघू द्या मला. हॅलो. हा फोटो तर तुमचा नाहीये. म्हणजे तुम्ही अंजली जहागीरदार मॅडम नाही आहात का? नाही, मी तिची. ते महत्वाचं आहे का? तुम्ही प्लीज त्यांच्याशी भेट करून द्या ना मला, प्लीज. अहो नाही मॅडम, सांगितलं ना तुम्हाला, साहेब खूप बिझी असतात. तो तुम्हाला कळत कसं नाही? माझं खरंच खूप महत्वाचं काम आहे. बरं ठीक आहे, मला एवढं एक सांगाल का की हे सर्टिफिकेट कोणी बनवलंय ते तरी सांगा. मला नाही माहिती हो मॅडम, खूप काम आहेत मला. प्लीज तुम्ही नंतर या. कुठून कुठून येतात काय माहिती नाही. अहो दादा, ऐका ना माझं प्लीज. सॉरी 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 सॉरी. तुम्ही सई वहिनी ना? हो, पण तुम्ही कोण? ओळखलं नाहीत मला? मी ऋषभ शिगवन, अहो देवाचा मित्र. अरे हो, आठवलं. तुम्ही एकाच कॉलेजमध्ये होतात बरोबर ना? तुमचा फोटो पाहिला होता मी, आठवलं. करेक्ट. मग काय म्हणता, कसा आहे देवा आणि घरात सगळे कसे आहेत? सगळे ठीक आहे. तुम्ही इथे कशा काय? ते ॲक्च्युली एक सर्टिफिकेटचं काम होतं, त्यासाठी आले होते. तुम्ही पण त्यासाठीच आला होतात का? मी इथेच काम करतो, म्हणजे नोकरी करतो. हे ऑफिस माझ्याच अंडर आहे. हो का? अरे वा. मग हे आगलावे साहेब? ते माझे ज्युनियर, पण सध्या ते लीव्हवर आहेत. त्यांच्याकडे काय काम होतं का तुमचं? हो, म्हणजे काम होतं त्यामुळेच आलो. अहो मग मला सांगा ना, बोला काय मदत करू मी तुमची? एक मिनिट. हे सर्टिफिकेट आहे ना, काही दिवसांपूर्वी बनवून घेतलं होतं. हे कोणी बनवलंय ना ते फक्त बघायचं आहे मला. मिळून जाईल. सगळे रेकॉर्ड्स माझ्याच केबिनमध्ये आहेत.